असेल मंदी तर उचला ही संधी, घर बसल्या कमवा 50,000 रुपये महिना. हा? 50 सगळ्यांकडे टाकले वाटतं. वहिनी, ओ वहिनी. काय हो? अरे इथे आहात, मला दिसलात ना तुम्ही. एक वाटी साखर दे ना. हा. हे कोण आहे रे? आंघोळ करतोय. काय नाही, काय नाही. पुण्या, नोकरी सोडून दे. काय? तुझी ती 15,000ची नोकरी नकोय आपल्याला, सोड. नोकरी काय नोकरी सोडून घर कसं चालवणार? या वयात मला दुसरी नोकरी कोणी देणार नाही. अरे पण तुला नोकरी करायचीच नाही ना, आपल्याला दुसरं काहीतरी करायचंय. म्हणजे काय करायचंय? हे बघ, घर बसल्या कमवा 50,000 रुपये महिना. आपल्याला मिळतात ते 15,000 रुपये बास आहेत ना शुभा, कशाला 50,000 मागे लागायचं? अरे असा छोटा विचार नाही करायचा रे, मोठा विचार कर. मराठी माणूस आहेस, पुढे जा. हो पुढे जातो, पण माझं काय म्हणणं आहे, आपल्याला याच्याबद्दल काहीच माहिती नाही. उगाच कशाला रिस्क घ्यायची, नाही का? अरे काहीतरी मिळवायचं असेल ना तर रिस्क घ्यावी लागते रे. आणि हे बघ, आता संधी आपल्या घरात चालून आली की नाही, हा? आणि तू मागे हटतोस. हे बघ, हे जर फसवणारे असते तर मला सांगितले हे नंबर आहेत ना, हे दिले असते का त्यांनी? नाही ना. मग नाट लावू नकोस मोन्या. फोन दे फोन करू. हे धर. हा. हॅलो. हा असेल मंदी तर उचला संधी. मी घाटकोपरवरनं शोभा म्हात्रे बोलते. मी वाचलं ना तुमचं पॅम्पलेट. हो, ते घर बसल्या कमवा 50,000 रुपये महिना. मी आहे इंटरेस्टेड आहे तुमच्या स्कीम मध्ये. सकाळी सकाळी मेलीचं तोंड बघितलं. अजून भांडी पण घासले नाहीत मेलीनं. घासते ना. तिला कसं कळलं? मला समजा कळतं. कळतं ना, मग घास ना भांडी. हा घासते. काय ग चेटू करून तू अशी माझ्या घरातली कामं करतेस? हा, चेटू केलीस ना तू माझ्या सगळ्या भांड्यांवरती. असे चेटू केलेले भांडे नको आहेत माझ्या घरात. हा, मग तुम्ही जेवणार कशात? माझं मी बघेन. मी जेवण शोभेकडे. अहो, सोबत्यांकडे भांडी मॅच घासते, जेवण पण मॅच करते. मग आता काय करणार तुम्ही? नाही जेवणार मी. मला नको आहे तुझ्या हातचं काय पण. कोण जाणे जेवणात सुद्धा तू चेटू करून ठेवले नसतात. मला नको आहे ते चेटू केलेलं जेवण. मग तुम्ही स्वतः बनवणार का बाहेर नाही आणणार? नाही, तुम्हाला परवडणार नाही ना. तुला काय करायचंय? म्हणजे माझं मी बघीन. जेवण नाही तर उपाशी राहील.
मी का चालले माझ्या घरातून? ए जायला तू माझ्या घरातून जा. पर गेली एकदम गायब झाले. तेव्हा हा हे सगळं आहे ना भंगारात देऊन टाकते. टेबल आणि हे खुर्ची हे सगळं काढून टाकते. इथे एक मस्तपैकी असा सोफा लावूया. हा आणि दुसरी गोष्ट हा आहे बघ, हे आहे ना, ही जी मशीन आहे ना ही देऊन टाक भंगारामध्ये. हा ही काढून टाकू आणि इथे आहे ना, इथे असं असं रिसेप्शनचं टेबल बनवूया. हा म्हणजे कसं आहे तुला बसता येईल आणि कोणी येतंय जातंय सगळं. थांब ना जरा, हा त्याच्यावर लक्ष ठेवायचं. आणि हा हा फॅन आहे ना, फॅन हा काढून टाकूया आणि एसी लावूया मस्तपैकी है ना. म्हणजे कसं इथे असं हे इथे रिसेप्शनचं टेबल, इथे असं सोफा आणि हा 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 कोपरा आहे ना, हा माझं केबिन बनवूया. हा म्हणजे इथे कसं आपलं ऑफिस सेट होऊन जाईल है ना. दे चालेल. मी काय म्हणतो शोभा, खूप गडबड होती असं नाही का वाटत आहे? घाई होती असं नाही वाटत आहे? नाही, उलट आधीच ना उशीर झालाय असं वाटतंय मला. हो का? आपण ना बिझनेस आधीच सुरू करायला हवा होता. आता ना संधी मिळाली आहे ना, त्याचं सोनं करायचंय. बरं. हा सोडणार नाही मी. हा हे बाई ऐक ऐक, आपला माळा आहे ना, नाही त्या एक काम करूया आपण आहे ना, 2-4 आहे ना कम्प्युटर असे वरती ठेवूया. म्हणजे आपल्याला जे काम मिळणार आहे ना, ती मुलं वरती बसतील आणि काम करतील. हा बरोबर आहे. वा 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 मस्त. ते सगळं काढून टाकायचं होतं. आणि तिकडे आहे ना, तिकडे वरती हा फोन आलाय. फोन कोणाच आहे? अननोन नंबर आहे. हा मग उचल ना. अरे त्या स्कीम वाला तसं उचल. त्यांचं कसं असेल, त्यांच्याकडे कुठे माझा नंबर आहे? मूर्खासारखे प्रश्न विचारू नको. मग अशी तुझ्याच फोनवरनं त्यांना फोन केला की नाही? हा ते बघ मोन्या, हुशारीने बा हुशारीने. आपल्याला बिझनेस करायचा आहे. हो. हा उचल. हॅलो नमस्कार. हा हो 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 शोभा मात्रेंनी इथूनच फोन केला होता. हा हो ना. किती 5,000 रुपये भरून मेंबरशिप घ्यायची का? बर 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 हो आम्ही कळवतो ना. सांगतो 5,000 रुपये भरून मेंबरशिप घ्यायची शोभा. हा मग बरोबर आहे ना. आता बिझनेस करायचा तर थोडीशी तरी गुंतवणूक करावीच लागेल ना. अगं, असं नाही. कधी भरायचं सांग. आज शेवटचा दिवस आहे म्हणतायत ते. हो का? हो. मध्ये 5,000 रुपये. हो, मी महिन्याची शेवटी 5,000 रुपये कुठून असणार माझ्याकडे शोभा? हा जसं काय पगाराच्या दिवशी नदीच वाहते ना पैशाची. अगं बघावा तेव्हा खिसा रिकामी तुझा. कधी असतात रे पैसे तुझ्याकडे? हा मोन्या मला कारण सांगू नकोस. हा मला 5,000 रुपये हवेत म्हणजे हवेत. ताई, तुम्ही मालकांना कशा पायी ओरडताय? तू मला सांग, बिझनेस करायचा आता तर थोडी तरी गुंतवणूक करायला हवी ना. थोडी तरी रिस्क घ्यायला नको का? बिझनेस? हा बिझनेस म्हणजे कोणाच्या तरी हाताखाली काम न करता स्वतःच काम करायचं. अरे कळतं ना एवढं तुला? कळतं ना मग कशाला करायला हवी गुलामगिरी? हा बिझनेस नको करायला, तुला नोकरीच हवी आहे. मोन्या मला आजच्या आज पैसे हवेत म्हणजे हवेत. अगं, पण एकदम असे एकरकमी 5,000 रुपये कुठून देणार मी? ते काय मला माहित नाही. आजच्या आज मला पैसे हवेत म्हणजे हवेत. आधीच किती काम आहे, सगळं ऑफिसचं काम करायचं कळत नाही रे तुला मोन्या. मालक, मी आणू का पैसे? नको नको तुम्ही कोणाकडनं तरी पैसे नका आणू. नको. सोबत आहे, तुम्हाला ओरडतात, मला नाही आवडत ते. अहो हरकत नाही, पण तुम्ही कुणाकडनं तरी पैसे आणणार नाही. ती चोरी आहे आणि चोरीचे पैसे घेणं मला नाही पटत. नाही आवडणार मला. काय चालली आहे? हा बडबड करून काय पैसे नाही येणार आहेत? हा जा निघ निघ, कुठूनही पैसे आण. त्याशिवाय घरात आला तर याद राख. जा जा लवकर जा. आणि तू घरातले सगळे काम आवर. चल आधीच मी खूप थकले, एकतर कंटाळले. बाई केवढा विचार करायचा हा. असा होईल पण होईल. बापरे. तिने काय चिट्टी करून ठेवले माझ्या भांड्यांवरती देव जाणे. खरंच चिटकीनच आहे ती. काय वाटेल ते करते चेटू. मला पण आता ते सोडायचे नाही. मी मनात बोलले तरी पण तिला कळतं. मी किती मोठ्याने बोलले इतकीच तिला ऐकू गेलं असं तर खरंच ती मला सोडणार नाही. मला सोडणार नाही.
कशाला वाजायला लागलं? राम 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 कोण आहे? कोण आहे? राम 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 राम. देवा देवा देवा. नक्की कोण आहे? हे तर सगळं मला गुपित कळलंय. आता का मला सोडणार नाही? शोभे मावशी मावशी सॉरी सॉरी चुकून पडलं माझ्या हातून. मावशी काय झालं? काय धापा का टाकते? नाही ते तुम्हाला पाणी आणू का? नको नको. भानू मावशीला बघ ना काय झालंय. काय झालं मावशी? काय नाही झालं मला. काय नाही झालं. अहो मावशी ती एवढं प्रेमाने विचारते तर तिला सांगा ना. नको नको नको. काय गरज नाही. मला काय झालेलं नाही. काय नाही. अहो मावशी सांगा ना काय झालं भानू ते. मला वाटतं कशाला तरी घाबरल्यात त्या. पण तू काळजी करू का, मी आहे तुझ्या बरोबर. आणि ऐक, तुला काही लागलं तर मला सांग. तुला कधी भीती वाटते तर मी आहे तुझ्या बरोबर. हॅलो. नाही मॅडम, जरा तुमच्याकडे पर्सनल काम होतं म्हणून फोन केला तुम्हाला मोबाईलवर. मला ना 5,000 रुपयांची गरज होती. नाही अहो ऍडव्हान्स म्हणून द्या, नंतर पगारातनं कापून घ्या ना. नाही हो मॅडम, खरंच उधळपट्टीसाठी नाही मागत आहे. जरा इमर्जन्सी होती म्हणून तुम्हाला फोन केला. ऐका ना तुम्ही काय झालं सासूबाई? अरे ती भानू. काय झालं त्या? अरे ती ना तुला कशाला सांगते मी? तू तर तिचा पाठी राखायचा. हो ऐका सासूबाई. हो मला काय हो? काय बघताय? अहो ती सासूबाई धावत धावत गेल्या. काय झालं त्यांना? तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघते. हे ना आधी जुनं कपाट बदलते आणि इथे असं मोठं असं ना वॉर्डरोब करते. हा म्हणजे आलेले पैसे किती तिजोरीत ठेवता येते. आणि हे पहिलं ती बंद करते. काय ते घाण्याचे पडदे लावले तिथे मस्त असा वॉल पेपर लावायचा. हा आणि हा फ्रीज आधी मला बदलते. शॉक लागतोय. काय ग तुझ्या पायाला सूज आली होती ना, चालता येत नव्हतं, तर धावत धावत काय आलीस? काय झालं? ठीक ना. मला ना त्या भानूचे गुपित कळले. ती चिटकीण आहे, चिटकीण. ते माहितीये मला. नवीन काहीतरी जा. अगं असं काय करते ती ना, माझ्या समोर गायब झाली आणि कपाटात बाहेर आली. हा हो हा हे नवीन आहे. शोभे तुला चेष्टा वाटतेय? हा गप ग, असं काय होणार आहे का? काहीतरी बोलते नुसती. आई 5,000 रुपये दे. 5,000? हा एवढे कशाला? हा हे मास्टरच्या बिझनेस साठी. मास्टर्या आणि बिझनेस मी लंगड्या घोड्यावर पैसे लावीन, पण मास्टरला फुटका दमडा देणार नाही. अगं दे ग, यावेळी सगळं चांगलं होणार आहे. खूप पैसे मिळणार आहे. नाही माझ्याकडे पैसे नाहीये. काय हे 1 मिनिट. हा काय मालकाने पैसे दिले. 5,000 रुपये मोहनेने दिले. वय आता सगळं छान होणार. ते पैसे भरणार आणि मग पैसाच पैसा. काय ग एवढे पैसे तुझ्या मालकाने आणले कुठून? मला नाही माहित, मी नाही विचारलं. नाही म्हणजे खरं सांगा, हे मालकाने दिले काय तू आणले जादूनी? जादूनी पैसे कसे येणार? काय बी बोलता तुम्ही? नाही तुझं काय नेम नाही. बालू तू तिच्याकडे लक्ष देऊ नको का. तू फोन पटकन. त्या स्कीम वाल्यांना फोन करते.
आणि लगेच सांगते की मी मेंबरशिप घेते म्हणून. हॅलो, मी शोभा म्हात्रे बोलते, मोहन म्हात्रेची बायको. हा, घाटकोपरवरनं. थोडा उशीर झाला मेंबरशिपचे पैसे द्यायला, पण माझा नवरा आता येतोय हा 5,000 रुपये घेऊन. नाही काय माहितीये का की त्याला ना विश्वास नव्हता ना तुमच्या स्किन मध्ये, म्हणून ना. सॉरी. तुम्ही कोण? नाही साहेब, नाही करणार साहेब, नाही करणार, खरंच नाही करणार. सॉरी आणि थँक्यू. हा, थँक्यू. हा, नाही खरंच नाही करणार, खरंच खूपच. हा, शुभे, काय झालं? तू कुणाला सॉरी थँक्यू म्हणालीस? पोलिसांना. पोलिसांना? बापरे, पण मास्टरने काय केलं का काय? गबगा, मास्टरांनी काय नाही केलंय. मी ज्या स्कीम मध्ये पैसे टाकणार होते ना, त्या स्कीमची माणसं फ्रॉड निघाली असं पोलीस सांगतायत. त्यांना पकडले. देवा, बरं झालं बाई. हा, नाही तर पैसे लावले असतेस तर बुडाले असते ना पैसे. म्हणजे मालक बरोबर बोलत होते, तुम्ही उगाच चिडलात त्यांच्यावर. मी बघ लगेच मालकाची बाजू घेतली. काय, मी पैसे परत करून देते. हा, ते जा. त्याला सांग कुठून आणले असशील ना, त्याला देऊन टाक बाबा, नको आपल्याला पैसे. शोभे, ऐक ना, या भानूचं ना काहीतरी करायला हवं. तुला माहिती नाही, ती भूत आहे, भूत. आई, ती भूत आहे, चेटकीन आहे का जादूगर आहे, नक्की काय ते ठरव. अगं तुला कसं समजावू? नको समजावूस, शांत बस. जा तू खाली जा. खाली जा, तू खाली जा. तुझं डोकं फिरव नको आई, जा. मालक, तुम्ही असं का उभ्या? नाही, 5,000 रुपयाची व्यवस्था नाही होऊ शकली ना. तुम्हाला कसं काय तोंड दाखवणार कळत नाही. ताईंना काय बी सांगायची गरज नाही. म्हणजे तुम्ही पुन्हा काहीतरी जादू केली की काय? नाही, मी काय नाही केलं, तुमच्या देवाने केलं. म्हणजे शोभाताईंनी ना त्या स्कीम वाल्यांना फोन लावला होता. शोभाताईंना कळलं की ते पैसे घेतात आणि सगळ्यांना फसवतायत. पोलीस त्यांना पकडून घेऊन गेले. बरं झालं, खरंच बरं झालं. म्हणजे लोकांचे पैसे लुबाडणाऱ्यांना अशीच शिक्षा व्हायला पाहिजे. बरं झालं त्यांना पोलिसांनी पकडलं. पण मालक, तुमचं कौतुक आहे, तुम्हाला बरोबर कळलं या स्कीम मध्ये घोळ आहे ते. अहो नाही, मला कळलं नाही, मला फक्त अंदाज आला होता. अहो हल्ली सर्रास असं होतं ना फसवण्याचे प्रकार, म्हणून मला वाटलं आपलं. पण मला ना शोभाताईंचं पटतं. तुम्ही स्वतःसाठी का नाही काम करत? म्हणजे स्वतःचा बिझनेस का नाही सुरू करत? अहो नाही, बिझनेस करणं प्रत्येकाला जमतच असं नाही ना. शिवाय मी माझ्या नोकरीत खुश आहे. म्हणजे भले कमी पैसे मिळत असतील, मी नोकरी करू वा बिझनेस, मी खुश असणं महत्वाचं आहे ना. मग तुम्ही तुमच्या आवडत्या कामाचा बिझनेस करा ना. नाही हो, मला बिझनेस म्हणजे जमणार नाही असं नाही, कदाचित जमेलही. पण आता मी जे काम करतोय त्यात मी खुश आहे ना. म्हणजे मी काय काम करतो याच्यापेक्षा मी खुश असणं जास्त महत्वाचं आहे, नाही का? हा, मला पटतंय तुमचं. तुम्ही खुश राहा ना, हे जास्त महत्वाचं आहे. मग तुम्ही बिझनेस करा का नोकरी करा, त्याच्याने काय बी फरक नाही पडत. सासूबाईंना काय झालं? नाही, काही नाही. माझी चोरी निसरण्याची वेळ आलेली आहे. नाही तर तुमचं देव मला बी नाही सोडणार. काय? ती चेटकीन काय मला सोडणार नाही. माझ्या मागावरच आहे मेली. देवा, वाचव बाबा मला तिच्यापासून.